जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम. सह्याद्रिगिरीचा विभाग विलसे, मंदार शृंगापरी. नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे शिरी. तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. जय जय रघुवीर समर्थ. असं विघ्नहर्त्या गजाननाला वंदन करत आहे, त्याचे आशीर्वाद मागत आहे. वाणींची देवता, चारही वाणींची देवता शारदेला वंदन करत आहे. प्रभू रामचंद्रांना वंदन करत आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरूनच आपण चालण्याचा प्रयत्न करतोय आणि या सगळ्या मार्गामध्ये आपल्याला मार्गदर्शन करायला, दिशा दाखवायला आपल्याबरोबर आहेत ते समर्थ. आणि समर्थांच्या मनाच्या श्लोकाचा आपण अभ्यास करतोय. अभ्यास हा केवळ अभ्यासासाठी नाही, तर त्यातून आंतरिक परिवर्तन झालं पाहिजे, स्वतःची उन्नती साधता यायला पाहिजे, उद्धार करून घेता यायला पाहिजे. याच्यासाठी आपण समर्थांचे आशीर्वाद मागतो आहोत. आणि ह्या समर्थांचं जिथे वास्तव्य होतं त्या सज्जनगडाचा सुद्धा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतोय. नामे सज्जन जो नृपे वसविला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गड वसवलेला आहे, जिथे स्वतः समर्थांचं वास्तव्य होतं, आजही तिथे आहे असं मानलं जातं. ज्या गडावरती साकेताधिपती, साकेत म्हणजे अयोध्या, अयोध्येचे प्रभू रामचंद्र जिथे आहेत, जिथे कपी म्हणजे हनुमंत आहेत आणि जिथे भगवती म्हणजे तुळजाभवानी आहेत, ही तिन्ही समर्थांची आराध्य दैवत आहेत. या तिन्हींची मंदिरं सज्जनगडावर आहेत आणि तिथे जागृत रामदास विलसे, तिथे आजही समर्थांचं अधिष्ठान आहे, समर्थांचं अस्तित्व आहे. कसं? जो या जना उद्धरी, जनकल्याणासाठी ज्यांची तळमळ होती. बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येतो मनी, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि खरंच या बुडते लोक पाहून त्यांना कळवळा येतो आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर धडपड केली. आपल्या हयातीमध्येच 1100 मठ स्थापन केलेत. सोपी गोष्ट नाही आहे, साधी गोष्ट नाहीच आहे. 1100 मठ, 1100 महंत, त्या शिष्यांच्या प्रशिष्यांच्या 11 पिढ्या ज्यांच्या डोळ्यासमोर होत्या, अशा समर्थांना वंदन करून आपण ह्या समारोपाकडे चाललेत. जवळजवळ 197 श्लोक झालेत. मोठा टप्पा गाठलेला आहे. पण आता शेवटी सगळं आहे. समारोपामध्ये सगळं मर्म साठवलेलं आहे. आणि म्हणून समर्थ त्या प्रभू रामचंद्र हे ब्रह्मवाचक म्हणून इथे वापरलेले आहे. या काही शेवटच्या मागच्या 3-4 श्लोकामध्ये नभासारिखे रूप या राघवाचे म्हणताना तो राघव फक्त दाशरथी राघव नाही आहे, तो परब्रह्म स्वरूप आहे. ब्रह्मवाचक असं त्याचं नामाभिधान वापरलेलं आहे. आणि अजूनही म्हटलेलं आहे, वसे हृदयी देव तो कोण कैसा. आणि त्याचं उत्तर देताना सुद्धा सांगितलेलं आहे, जो हृदयात राहतो ना, तो कसा आहे? सदा संचला, येत ना जात काही. तो आहेच आहो, हृदयामध्येच राहतोय. तो येत नाही का तो जात नाही, तो आहेच. असं हे सांगताना तो राम नाही आहे, तो परब्रह्म आहे असं म्हणताना समर्थांनी सांगितलं आपल्याला. नभासारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे, असं सांगितलं खरं. पण गंमत अशी आहे की प्रभू रामचंद्रांच्या भक्तीपोटी, प्रेमापोटी, त्याच्याविषयी विशेष आस्था असल्यामुळे असं म्हणले समर्थ की नभासारिखे रूप या राघवाचे. पण उपमा दिल्यानंतर सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये थिटेपणा वाटतोय, तोकडेपणा वाटतोय. ती उपमा सुद्धा अपुरी वाटते. आणि समर्थ हे कट्टर तत्वज्ञानी आहेत. तेच तत्वज्ञान ते सोप्या भाषेत समजावून सांगतायत, पण तिथे तत्वज्ञानाचा काटेकोरपणा कुठेही ढळता कामा नये याचीही सावधगिरी ते बाळगतायत. आणि म्हणून
हे नभासारिखे रूप या राघवाचे, किंवा समर्थ म्हणतात राम घ्यावा राम द्यावा राम जीवीचा विसावा, असं म्हणणारे समर्थ म्हणतायत आकाशाने जसं सगळं विश्व व्यापलंय तसंच परमात्म स्वरूपाने आकाशासारखं सगळं व्यापून टाकलेलं आहे. पण हे बोलता बोलताच त्यांना जाणवतंय की ही उपमा सुद्धा पुरेशी नाही आहे. आणि अगदी आठवत असेल आपल्याला, दासबोधामध्ये सुद्धा समर्थांनी गुरुला अनेक उपमा दिली आहे. क्षीरसागराची उपमा दिली आहे, चंद्राची दिली आहे, सूर्याची दिली आहे, अनेक उपमा दिल्या आहेत. पण उपमा देऊन झाली की ते म्हणतात की ही उपमा योग्य नाही आहे, कारण चंद्रावर कलंक आहे, सूर्य हा तापणार आहे, क्षीरसागर कधीतरी नाचणार आहे. म्हणजे ह्या उपमा किती त्रोटक आहेत, तोकड्या आहेत, हे समर्थांना जाणवल्यामुळे ती उपमा देऊन ते लगेचच खोडून टाकतात. इथे सुद्धा नभासारिखे रूप या राघवाचे म्हणताना काय म्हटलेलं आहे, आकाश काय करतं तर आकाश सगळ्याला कवेत घेतं. या सृष्टीला, या ब्रह्मांडाच्या खालूते ब्रह्मांडाच्या वरूते सगळीकडे आकाश आहे असं सांगताना ज्याला आवरण घालायचं ती आणखीन एक वस्तू अस्तित्वात असायला पाहिजे ना. बघा हां, आपण उशीला आभ्रा घालतो, उशीवरती आच्छादन घालतो, म्हणजे उशी वेगळी आणि त्याचा आभ्रा वेगळा. बेड कव्हर घालतो, कॉटवर चादर घालतो, त्या कॉटवरची गादी वेगळी आणि त्याला आवरण घालणारी, त्याला झाकून टाकणारी ती चादर वेगळी. म्हणजे द्वैत असायला पाहिजे नाही का. पण इथे कुठे द्वैत आहे, इथे द्वैतच नाही आहे. म्हणजे जिथे यत्किंचित सुद्धा द्वैत नाही असा तो परमात्मा, असा तो प्रभू रामचंद्र सगळीकडे आहे, सर्वव्यापी आहे, हे म्हणणं सुद्धा त्याला कमीपणाच आणण्यासारखं आहे. सर्वव्यापी आहे म्हणताना व्याप्य गोष्ट वेगळी आणि व्यापक गोष्ट वेगळी. पुन्हा आलंच की द्वैत. मग आत्तापर्यंत परमात्म स्वरूपाचं वर्णन करताना तो व्यापक आहे व्यापक आहे असं पुन्हा पुन्हा सांगितलं. पण आता या श्लोकात काय म्हणतात बघूया ना. समर्थ म्हणतात, नभे व्यापिले सर्वसृष्टीस आहे, रघुनायका उपमाते नसाहे, दुजे वीणतो तोचितो हा स्वभावे, तया व्यापकु व्यर्थ कैसे म्हणावे. श्रीराम. आत्तापर्यंत म्हणत होते परब्रह्म व्यापक आहे व्यापक आहे व्यापक आहे, हे संपूर्ण ब्रह्मांड त्यांनी व्यापलेलं आहे असं आत्तापर्यंत समर्थ म्हणत होते. पण आता तो व्यापकपणा सुद्धा सापेक्ष आहे. ज्या गोष्टीला व्यापून टाकायचे त्या गोष्टीपेक्षा तो व्यापक आहे जो, तो मोठा असायला लागतो. पण म्हणजे तरीसुद्धा इथे द्वैत आलंच ना. आकाश व्यापक आहे असं म्हणताना ते आकुंचित नाही, ते संकुचित नाही असा एक भाव आहे. आणि दुसरी गोष्ट, हे आकाशाने या सगळ्या सृष्टीला, या ब्रह्मांडाला, या विश्वाला व्यापून टाकले असा एक दुसरा भाव सुद्धा आहेच ना. म्हणजे व्यापकपणाच्या जर का वर्णन करायचं झालं तर द्वैताचा संबंध येतोच. या द्वैताचा संबंध आपोआप येतोच. पण परब्रह्म असं आहे की तिथे द्वैतच नाही आहे, तिथे दोनपणाच नाही, तिथे दुजेपणा. तया एक रूपाशी दुजे नस आहे, मन असंत अनंत होऊन पाहे. त्याला दुजेपणा सहनच होत नाही, दोन गोष्टी त्याला आवडतच नाही. तो फक्त एकत्वाने व्यापलेला आहे सगळीकडे. मग आता आली का पंचायत, आता त्याला उपमा तरी कुठली द्यायची हो. सगळ्या उपमा देऊन झाल्या. अगदी आकाश सगळ्यात जे सूक्ष्म आहे व्यापक आहे त्या आकाशाची उपमा दिली, पण ते आकाशसुद्धा ह्याच्यापुढे फिक्कच पडतंय. आता या परमात्म स्वरूपाच्या पुढे या द्वैताला ठावच नाही आहे, द्वैताला जागाच नाही आहे. तर त्याचप्रमाणे संबंधाला सुद्धा ठाव नाही आहे. संबंध असतो ना, गुरु शिष्य संबंध आहे, भगवंत आणि भक्त संबंध आहे, व्यापक आणि व्याप्य हा संबंध आहे. इथे संबंधाला जागा नाही. संबंध निर्माण करण्यासाठी दोन वस्तू, दोन व्यक्ती लागतात. इथे संबंधच नाही आहे, ते एकच एक रूप सगळीकडे पसरलेलं आहे. त्यामुळे ते दुसऱ्या कशाला बरं व्यापून राहणार, नाहीच, व्यापता येतच नाही. आणि म्हणून त्याला व्यापकही म्हणता येत नाही, योग्यही नाही येते. म्हणून ती उपमा
अपुरी आहे म्हणून ती खोडून टाकली. आता बघा, ब्रह्म आणि ब्रह्मांड, ईश्वर आणि जगत या दोन दोन गोष्टी दिसत आहेत, पण भिन्न आहे का? जीव, जगत आणि जगदीश हे सगळ्यामध्ये एकरूपताच आहे. या दोन गोष्टी भिन्न नाहीच आहेत. आणि हीच गोष्ट समर्थ आपल्यासारख्यांच्या साधकांच्या चित्तावर वारंवार ठसवतायत, पुन्हा पुन्हा सांगतायत. जेव्हा आपण म्हणतो हा राम आत बाहेर व्यापून राहिलेला आहे असं म्हणतो, तेव्हा व्यापून राहणारा राम वेगळा आणि व्यापलं जाणारं विश्व वेगळं, असे दोन पदार्थ आहेत असा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो. व्यापक वेगळा आणि व्याप्य वेगळा. पण इथे तो भावच नाही. इथे व्याप्य नाही, इथे व्यापक नाही, आत नाही, इथे बाहेर नाही. आत बाहेर म्हणताना सुद्धा कशाच्या तरी आत आणि कशाच्या तरी बाहेर आहे ना. या घराच्या आत अमुक अमुक वस्तू आहेत आणि या घराच्या बाहेर अमुक अमुक वस्तू आहेत. किंवा एवढंच कशाला, देहाच्या आतमध्ये माझे सगळे अवयव आहेत, देहाच्या बाहेर वेगळंच काही आहे. आत बाहेर म्हणताना सुद्धा त्याला देहाची मर्यादा आहे, सीमा आहे. पण इथे सीमा नाही, मर्यादा नाही, दोनपणा नाही, काहीच नाही आहे. किंवा मग कसा आहे तो? तो परमात्मा व्यापून राहिला आहे, तर तो कसा आहे? सोने आणि अलंकार, माती आणि घडा यांच्याप्रमाणे तो संबंध आहे. सोनं आणि अलंकार असं म्हणता येईल का हो, की अलंकार मला द्या पण सोनं तुम्हीच ठेवून घ्या, असं करता येईल का? किंवा साखर मला द्या पण त्याचा साखरेचा शुभ्रपणा तुम्ही ठेवून घ्या, असं नाहीच करता येणार. साखर म्हटलं की त्याचा शुभ्रपणा आला, त्याचा आकार आला, त्याची गोडी आली, सगळं त्याच्याबरोबरच येतं. मग परमेश्वराबरोबर, परमात्म्याबरोबर ह्या गोष्टी अनुस्यूतच आहेत, आपोआपच आहेत. इथे वेगळेपणा नाही, दुजेपणा नाही. आणि म्हणूनच त्याला ह्या आकाशाची उपमा सुद्धा सहन होत नाही. रघुनायका उपमा ते न साहे, सहनच होत नाही, चालतच नाही. कारण दोनपणा नाहीच आहे. दुजे विण जो तोची तो हा स्वभावे. दुजे पण नाहीये, दोनपणा नाही, द्वैत नाही, तो हा एकटा एकच आहे. तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. मग त्याला व्यापकही म्हणू नका, पण त्याला तो एकटा आहे, एकमेव अद्वितीय आहे हे मात्र नक्की. ब्रह्मव्यापक हे खरे, दृश्य आहे तो हे उत्तरे. व्यापे विण कोण्या प्रकारे व्यापक म्हणावे. व्यापक म्हणताना सुद्धा त्याला कमीपणा येऊ द्यायचा नाहीये. बघा ना, त्याच्यामध्ये भेद आहेत का? व्यापक म्हणताना सुद्धा भेद असतात, की एखाद्या गोष्टीला व्यापलं म्हणताना त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये भेद आहेत. जगामध्ये 3 भेद आहेत, अध्यात्मामध्ये 3 भेद मानले जातात. विजातीय, विजातीय म्हणजे पूर्णपणे वेगळं. माणूस वेगळा, कुत्रा वेगळा, मांजर वेगळा, उंदीर वेगळा, हरिण वेगळं, ससा वेगळा, सगळं वेगवेगळे. पर्वत वेगळे, झाड वेगळं, नदी वेगळी, सगळं वेगळे. हे भेद तर ऑब्व्हियस आहेत, स्पष्ट आहेत. आणि म्हणून त्याला म्हटलेलं विजातीय भेद. पण सजातीय भेद सुद्धा असतात ना. म्हणजे साधा कुत्रा म्हटला समजा, कुत्रा म्हटला तरी कुत्रा काही एकसारखे सगळी कुत्री नाही आहेत जगातली. काही अति मोठी असतात, कधी अति लहान असतात, काही अगदी गुबगुबीत असतात, काही खरखरीत असतात, काही शिकारी असतात, काही पाळीव असतात. कुत्रा म्हटला तरी अल्सेशियन वेगळा, पॉमेरियन वेगळा, ग्रेट डेन वेगळा, डॉबरमन वेगळा, लॅब्राडॉर वेगळा. कुत्रा म्हटला तरी कुत्र्यामध्ये सजातीय अनेक प्रकार आहेत. अहो साधा तांदूळ म्हटला तरी तांदळामध्ये किती प्रकार आहेत. आंबेमोहर वेगळा, बासमती वेगळा, इंद्रायणी वेगळा, चिन्नोर वेगळा, असे सगळे प्रकार आहेत. मग ह्याला म्हटलेलं आहे सजातीय भेद. एकच तांदूळ, एकच माणूस, पण किती फरक आहे. प्रत्येकाचे नाक, डोळे सगळं वेगळं आहे. मग हे सजातीय भेद झाले. विजातीय कळले, सजातीय कळले, आणि स्वगत भेद सुद्धा आहेत. आपल्या शरीरामध्ये सुद्धा सगळं शरीर काही एकसारखं कुठे आहे. नाक आहे ते डोळ्यासारखं नाही आहे, डोळे आहेत ते कानासारखे नाही आहे, कान आहे तो हातासारखा नाही आहे, हात आहे तो पायासारखा नाही आहे. प्रत्येक अवयव वेगळा आहे. म्हणजे मी जरी एकटी एकच असले तरी माझी, बरं मी पाठीमागनं वेगळी दिसते, समोरनं वेगळी दिसते, ह्या साईडनी वेगळी दिसते, त्या साईडनी वेगळी दिसते, लहानपणी वेगळी होते, मोठेपणी वेगळी दिसते. म्हणजे माझ्यामध्ये सुद्धा केवढे भेद आहेत, माझ्यातलेच आहेत, स्वगत भेद आहेत. मग
याच्यामध्ये परब्रह्मामध्ये ना विजातीय भेद आहेत, ना सजातीय भेद आहेत, ना स्वगत भेद आहेत. कुठले भेदच नाही. तो अभेद आहे. तो सगळीकडे सारखा व्यापून राहिलेला आहे. असा हा परमात्म स्वरूप आहे. आणि म्हणून समर्थ आता म्हणतात की त्याला ही उपमा सहन होत नाहीये. आणि म्हणून रघुनायका उपमा ते न साहे. आणि त्याला व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे, त्याला म्हणताच येत नाही, त्याला कुठली उपमाच देता येत नाही, असं समर्थांनी या 198व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता अगदी थोडे श्लोक राहिलेले. 199वा श्लोक काय म्हणतोय बघूया. आता त्याचंच वर्णन केलंय बरं का. कसं आहे ते परमात्म स्वरूप. अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तेही नसाहे. अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे, दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. श्रीराम. कसं आहे हे परमात्म स्वरूप. जीर्ण आहे आणि विस्तीर्ण आहे. बघा काय शब्द वापरले. म्हणजे अनुप्रास साधता साधता त्याच्यातली व्यापकता केवढी आहे. एक आहे ते काळाशी निगडित आहे आणि एक आहे ते स्थळाशी निगडित आहे. जीर्ण हे काळाशी निगडित आहे. परमात्म स्वरूप कसं आहे, अत्यंत पुरातन आहे, फार जुनं आहे. जीर्ण म्हणजे जुनं. समर्थांनी दासबोधामध्ये कितीतरी वेळेला ह्याला जुनाट पुरुष म्हटलेलं आहे. हा जुनाट पुरुषच आहे, सगळ्यात जुना आहे, सगळ्यात पुराण आहे, सगळ्यामध्ये आदि पुरुष आहे हा. आणि म्हणून हे परमात्म स्वरूप जीर्ण आहे म्हणजे पुरातन आहे. बरं, नुसतं जीर्ण नाही आहे, ते विस्तीर्ण पण आहे. म्हणजे कमालीचं विशाल आहे, सगळीकडे पसरलेलं आहे, ते नाही अशी जागाच नाही आहे. मग त्याचं वर्णन करताना तिथे म्हटलेलं आहे, तिथे तर्क संपर्क तेही नस आहे. तिथे तर्क चालत नाही, तिथे संपर्क चालत नाही. म्हणजे तर्कबुद्धीची मजल तिथपर्यंत जाऊच शकत नाही आणि त्याला स्पर्शही करता येत नाही, संपर्कही त्याच्याशी करता येत नाही. मग असं कसं रूप आहे ते. अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे. मग ते गूढ आहे, गुप्त आहे, बरं स्थिर आहे, दृढ आहे म्हणजे स्थिर आहे, रहस्यमय आहे, पण सोपं सुद्धा आहे. तत्काळ सोपे, दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. तिथे दुजेपणा नाही आहे, दुजे वीण आहे, दुजे शिवाय आहे, द्वैत नाहीच आहे तिथे. मग हे कळतं कशामुळे. स्वामी प्रतापे. गुरुकृपा झाली ना की ह्याचं एकले एकपण, ह्याचं अद्वैत कळायलाच लागतं. गुरुकृपाने हे तत्काळ सुलभही होतं, सोपंही होतं. आणि मग वाटतं अरे हे अगदीच सोपं आहे, त्याच्यासाठी फार कष्टही खरं तर पडत नाहीत. पण पहिलं हे द्वैत सरण्यासाठीच पहिले कष्ट घ्यावे लागतात. असा साधा अर्थ झाला. आता बघूया आणखीन याच्यातला लपलेला अर्थ, गुह्य अर्थ, गूढ अर्थ. आता माणूस असा आहे, माणसाचा स्वभावच असा आहे, त्याने कितीही प्रयत्न केला तरी त्याला सांगावंसं वाटतंच. बोलायचं नाही ठरवलं तरी माणसाला एखादी अद्भुत गोष्ट कळली, एखादी गूढ गोष्ट कळली की ते सांगाविषयी वाटते, त्याच्याबद्दल बोलावंसं वाटतं. पण बोलायला गेलं ना की काहीतरी स्थळाचं किंवा काळाचं भान ठेवावंच लागतं. स्थळाकाळाच्या मर्यादेत राहूनच बोलावं लागतं. मी मागच्या वर्षी इकडे गेले होते, मी 10 वर्षापूर्वी सिंहगडवर गेले होते, मी 25 वर्षापूर्वी अमेरिकेला गेले होते, मी अमकं केलं होतं. म्हणजे कुठेतरी काल, आज, उद्या, पुढच्या वर्षी मी असं करणार. काहीतरी काळाची मर्यादा बोलावीच लागते आणि स्थळाची पण बोलावी लागते. स्थळ आणि काळ याच्या मर्यादेत राहूनच सगळे आपले बोलणं असतं. पण परमात्मा स्वरूप असं आहे, ते इतकं व्यापक आहे, त्याला व्यापक म्हणणं सुद्धा अयोग्यच वाटतंय. आणि म्हणून त्याचं वर्णन करताना समर्थ म्हणतात ते जीर्ण आहे, ते पुरातन आहे आणि विशाल आहे. हा स्थलवाचक शब्द वापरलाय. जीर्ण हा कालवाचक आहे आणि विस्तीर्ण हा स्थलवाचक शब्द वापरलेला आहे. दृश्याच्या क्षेत्रामध्ये आता आपण जेव्हा या आपल्याला ज्या डोळ्यांनी दिसतात वस्तू, सगळे पर्वत, नद्या, जंगल, शहरं, देश, हे सगळं जे सूर्य, चंद्र, तारे, जे जे डोळ्यांनी दिसतंय तिथे आपली
भाषा म्हणा, आपली तर्कबुद्धी म्हणा, खुशाल संचार करत असते. आम्ही तर्क लढवत असतो, आम्ही काहीतरी बोलत असतो स्थळाविषयी, काळाविषयी. पण इथे या परमात्मा स्वरूपाविषयी ही भाषा, हे शब्द, ही आमची वाणी ही लटकी पडते. बोलताच येत नाही. बरं, तर्कही लढवता येत नाही. बोलणं तर बाजूलाच राहू दे, तर्काने त्याचं रूप जाणावं ते तर्कही नाही. तिथे तर्क संपर्क तोही नस आहे. वेदामध्ये सांगून ठेवलेले तर्को अप्रतिष्ठा. तर्काला आधार नाहीये. तर्को अप्रतिष्ठा श्रुतयः विभिन्नाः नैको मुनी यस्य वचः प्रमाण. अहो मग करायचं काय? तर्काला आधार नाही. श्रुती तर प्रत्येक उपनिषद वेगवेगळं काहीतरी सांगते. बरं, एक असे ऋषी नाही आहेत की ज्यांचं वचन प्रमाणभूत मानावं, असंही काही नाही आहे. आता हे समजून कसं घ्यायचं? परमात्मरूप समजून कसं घ्यायचं? आमची तर्कबुद्धीसुद्धा, आम्ही एरवी तर्क करतो बरं का. व्यवहारामध्ये आम्ही तर्क करतो की हे असं आहे ना, म्हणजे त्याच्यामागे असं तत्त्व असणार. किंवा अगदी तत्त्वज्ञानाच्या भाषेतला अतिशय लोकप्रिय असा प्रयोग म्हणजे यत्र यत्र धूमो तत्र तत्र वह्निः. जिथे जिथे धूर आहे तिथे अग्नी असणारच. लांब कुठेतरी धूर येताना दिसतोय म्हणजे तिथे कुठेतरी अग्नी लागलेला असणार, वणवा पेटलेला असणार, कोणी शेकोटी पेटवली असणार, काहीतरी कुठला तरी अग्नी आहे. व्हेअर देअर इज स्मोक देअर इज फायर, ही सुद्धा म्हणच आहे. म्हणजे आम्ही तर्काच्या शास्त्रावर, तर्काच्या आधावर पुष्कळ गप्पा मारतो. पण तिथे तर्क संपर्क दोन्ही नस आहे. तर्क नाही, संपर्क नाही, काहीच नाही. म्हणजे तर्काचं हे क्षेत्रच नाही आहे. मग आता परमात्मा हा काही बुद्धीला आकलन होत नाही, एवढं आकलन आमच्या बुद्धीला होतं. काय म्हटलेलं आहे? बुद्धीला आकलन होत नाही एवढंच आमच्या बुद्धीला कळतं की नाही बाबा, हे बुद्धीच्या पलीकडचं काहीतरी गौड बंगाल आहे. आणि म्हणून स्थल कालाला मागे टाकणारं, त्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडे असणारं आणि खरोखरीच गूढ, रहस्यमय, गुह्य, गुप्त असणारं जे परमात्म स्वरूप आहे ते अनुभवायला काही येत नाही. ते अनुभवायला येणं आम्हाला खूप कठीण वाटतं. अक्षरशः अब्जावधी माणसं आहेत या जगामध्ये. त्यातली कोट्यावधी माणसं त्या परमात्म स्वरूपाला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. पण बरेचसे लोक तो प्रयत्न सोडूनच देतात, कारण त्यांना यशच येत नाही. त्याच्यातले काही लाख टिकून राहतात, तगून राहतात, पुढे प्रयत्न करतात. त्याच्यातले काही हजार आणखीन त्याच्यासाठी धडपड करतात, साधना करतात, तपश्चर्या करतात. पण त्या हजारो माणसामध्ये क्वचित एखाद्यालाच हे यथार्थ ज्ञान प्राप्त होतं. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. सगळ्यांना नाहीच हो. इतकं सोपं पण नाही आहे. पण इतकं कठीण आहे का? कठीण पण नाही आहे. कठीण नाही आहे आणि सोपंही नाही आहे. वाटेल त्याला मिळणार नाही बरं का हे ज्ञान. पण कुणाला मिळेल? ज्याच्यावर गुरूंचा अनुग्रह आहे, गुरूंची कृपा झाली आहे, स्वामी प्रतापे, स्वामींची कृपा झाली तर हे निश्चितपणाने ज्ञान मिळू शकतो. एखाद्याला त्याचं दर्शनसुद्धा घडू शकतं. पण आपल्या विचारशक्तीला जे जे कठीण वाटतं त्या स्वरूपाची एक खूण मात्र नक्की आहे. त्या स्वरूपामध्ये कुठलाही दुजेपणा नाही, हीच त्याची खूण आहे. ते एकलं एक आहे, असं त्याची एकलं एक परब्रह्म आहे. त्यात तिथे दुजेपणा नाही. आणि मग त्याला जाणून घ्यायचं म्हणजे त्याच्याशी एकरूप व्हायचं, त्याच्याशी समरस झालं कीच त्याचा अनुभव घेता येतो. तो वेगळा आणि मी वेगळा, वेगळेपणाने तो भेटणार नाही. त्याच्याशी समरसच व्हायला पाहिजे. आणि ही खूण कोण सांगतं? तर फक्त गुरु सांगू शकतात. आता सांगू शकणं हे फक्त वाचेनी नाही आहे बरं का, अनुभूतीने हे गुरु दाखवून देतात. आपल्याला तिथपर्यंत नेऊन हाताला बोटाला धरून पोचवू शकतात. हे गुरुच सांगू शकतात, पटवून देतात आणि आपल्या अनुभवाला आणून देतात. आणि ही खूण, तिथे दुजेपणा नाही, तो एकटाच आहे. ही खूण ज्याच्या आवाक्यात येते त्याच्या दृष्टीने हे परमात्म स्वरूप अगदी सुलभ आहे, अगदी सोपं आहे. काहीच करायचं नाही आहे, फक्त
तर अज्ञानाचं आवरण काढून टाकायचे, आत ज्ञान आहेच आहे. आणि हेच गुरु आपल्याला पटवून सांगतात. म्हणून म्हटलेले अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे. सोपं आहे हो, सगळंच सोपं आहे. पण म्हणूनच समर्थांनी यांना जुनाट पुरुष म्हणलेले, थोरला देव म्हटलेला आहे. थोरला म्हणजे सगळ्याच्या पेक्षा मोठा आहे ना, तो थोरलाच आहे. परब्रह्म अतिशय जीर्ण आहे. उत्पत्तीचा पहिला क्रमामध्ये त्याच्यामध्ये स्फुरण कोणाला झालं? परब्रह्माला. तो सगळ्यात जुना आहे. म्हणजे पुढचं मूळ माया म्हणा, गुणमाया म्हणा, त्रिगुण म्हणा, हे सगळे किंवा देव म्हणा, हे सगळे नंतरचे आहेत. पहिला कोण आहे? जीर्ण कोण आहे? जुना कोण आहे? थोरला कोण आहे? ते परमात्मा स्वरूप आहे. आणि जीर्ण शब्दसुद्धा इथे जुना ह्या अर्थी आलेला आहे. अर्थात जुना म्हणजे कसा आहे? तो सनातन आहे, तो पुराण पुरुष आहे. अगदी गीतेमध्ये सुद्धा म्हटले ना, त्वमादिदेव पुरुष पुराण. तू आदिदेव आहेस, सुरुवातीचा देव आहेस, पुरुष आहेस, पुराण पुरुष आहेस. किंवा 8व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, कविम पुराण मनुष्य आसितार. हा पुराण पुरुष आहे असे उल्लेख आलेले आहेत. आता विस्तीर्ण म्हटलेला, आता काळाचा उल्लेख झाला. आता त्याचा आकार कसा आहे? अहो, अतिशय लहान आहे. अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. अगदी सूक्ष्म आहे आणि अति विशाल पण आहे. पण इथे म्हटलेलं आहे विस्तीर्ण. विस्तीर्णमध्ये काय काय येतं? सगळं ब्रह्मांड येतं. अहो, एक ब्रह्मांड नाही, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. प्रत्येक आकाश, आपल्याला एक सूर्य आपल्या परिचयाचा आहे, त्याचाही आपल्याला पुरता अभ्यास करता येत नाही. तर एका आकाशगंगेमध्ये हजारो सूर्य आहेत आणि अशा हजारो आकाशगंगा आहेत. अशा कितीतरी आकाशगंगा आहेत, अगणित आकाशगंगा आहेत, ज्यांची संख्या निश्चित करणं अजूनही संशोधकांना शक्य झालेलं नाही आहे. 100-1 वर्षापूर्वी एक आकाशगंगा पूर्ण दिसली होती, गॅलेक्सी ज्याला म्हणतात, जो पट्टा दिसला होता, तो अजून परत दुसऱ्यांदा दिसलेला नाही आहे. शिवाय अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये देवलोक आहे, पितृलोक आहे, ब्रह्मलोक आहे, स्वर्ग आहे, नरक आहे, सप्तपाताळ आहेत, असेही कितीतरी आहेत. विचार करायला लागलं तर मती कुंठित होते, इतकं त्याचं अफाट रूप आहे, विस्तीर्ण रूप आहे. मग आता ह्या परब्रह्माने या सगळ्यांना कवेत घेतलेलं आहे. या परब्रह्माच्या रूपाबद्दल काय बोलणार, किती बोलणार, काय सांगणार? आमचे सगळे वाणी तोकडी आहे, कर्ण म्हणजे श्रुती तोकडी, आम्हाला काही झेपणारच नाही हे सगळं काम. पण इतकं अवघड आहे का? अवघड आहेच हो. पण परमात्मा स्वरूप जरी इतकं गूढ असलं, इतकं कठीण असलं, तरी सद्गुरूंची संगत लाभली ना की क्षणात कोडं उलगडायलाच लागतं. कसं आहे ते परमात्म स्वरूप? आहे तरी परमसुगम, परी जनासी झाला दुर्गम. ते खरं रूप सोपं आहे, सुगम आहे, पण जनासी झाला दुर्गम का? तयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. ज्यांनी सज्जनांची संगती धरली नाही, ज्यांनी गुरुचा उपदेश घेतला नाही, त्याला हे सगळंच कठीण आहे. पण ज्याला गुरुची कृपा लाभलेली आहे त्याला हे सगळं सोपं आहे. म्हणजे एका गोष्टीचा फक्त फरक आहे, सद्गुरु कृपा लाभली की सगळं सोपं आहे. त्यामुळे हे असं त्याचं सांगितलंय, स्वामी प्रतापे. अतिशय गूढ असलेलं जे परमात्म स्वरूप आहे ते स्वामी कृपेमुळेच फक्त सोपं होऊन जातं. गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. खरंच आहे, सद्गुरू हे देवापेक्षा, परब्रह्मापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत, कारण त्यांनीच हे रूप दाखवून दिलेलं आहे. ते नसते तर आम्ही अडाणीच राहिलो असतो, अज्ञानीच राहिलो असतो. आणि गुरु काय करतात तर अधिकाराप्रमाणे शिष्याला तसा तसा उपदेश करतात. बघा ना, शरणागतीने जे साधेल ते प्रयत्नाने साधत नाही. खूप प्रयत्न केले, एखाद्या शिष्य अतिशय विद्वान आहे, हुशार आहे, अभ्यासू आहे, आणि त्यांनी खूप प्रयत्न केले तरीसुद्धा ते लाभणार नाही. आणि एखादा शिष्य अतिशय साधा आहे, सालस आहे, नम्र आहे, विनयशील आहे, गुरूंना तो शरण गेला, त्याला हे नक्की लाभेल. शरणागतीमुळे, सत्समागमामुळे
हे वर्म उकलायला लागतं, जे प्रयत्नाने साधता येत नाही. केव्हा साधता येतं? भक्त शरण आला ना की भगवंताला सुद्धा त्याची तळमळ पाहून आपलं रूप रहस्य त्याच्यापुढे उघड करावंसं वाटतं. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात ना, तू मला अतिशय प्रिय आहेस, इष्टोसी मे दृढमती ततो वक्ष्यामि ते हितम. तुझ्या कल्याणाचं सांगतोय, कारण तू मला अतिशय प्रिय आहेस. का प्रिय आहे? शरणागत आहे, नम्र आहे, शहाणा आहे, कल्याणाची तळमळ आहे, असा आहे. आणि हीच आहे भगवंताची करुणा. भगवंतांचं करुणामय दर्शन जेव्हा होतं बघा ना, आणि भगवंत थोडी वाट बघतो, भक्ताला थोडे प्रयत्न करायला लावतो बरं का, पण त्याच्या प्रयत्नाला यश देणारा तो भगवंतच आहे. लहान मुलं आंधळी कोशिंबिरीचा खेळ खेळतात बरं का, डोळ्याला पट्टी बांधून शोधायला लागतात. पण एखाद्या लहान मुलाला नाहीच सापडलं, कोणीच सापडलं नाही, आई सापडलीच नाही, शोधतं शोधतं अगदी रडकुंडीला येतं, तेव्हा आई आपणहूनच त्याला म्हणते की पकड मला. त्याच्या समोरच येऊन उभं राहते आणि मग तो पकडतो आणि मग त्याला खूप आनंद होतो. भगवंत असाच आहे हो, मध्येच लपतो आणि मध्येच प्रगट होतो. आपल्याला सुद्धा भेटतो ना हा भगवंत, कधी कधी आपल्याला त्याचीही अनुभूती येते. आपण अतिशय सर्वसामान्य लोक असलो तरी कधी कधी भगवंताची खूण तो दाखवतो. लहान मुलंसुद्धा नाही का, लपंडावाच्या खेळामध्ये आपला शर्ट म्हणा, आपला फ्रॉक म्हणा दिसेल असं करतात आणि मग परत लपतात. भगवंत सुद्धा असाच आहे. आणि म्हणून तो भक्ताची थोडी परीक्षा बघतो आणि भक्त थकला की लगेच आपणहूनच प्रगट होत असतो. आणि मग त्या लहान मुलाकडनं जशी आई पकडली जाते तशीच या भक्ताकडनं भक्ताला या भगवंताचं दर्शन घडतं. आपल्या आरतीत सुद्धा नाही का, तू त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं ऐसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद पडता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी ते तू दासा लागी, पावस लवलाही. आता ही तुळजाभवानी सुद्धा आपली परीक्षाच बघते ना. त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं ऐसे नाही, तिच्यासारखं कोणी नाहीच आहे. सगळे चारी वाणी थकल्या, साही वेद थकले, तरी ती सापडायचं काही नाव घेत नाही. पण सापडणारच नाही का? सापडेल हो, नक्की सापडेल. भक्ताचा भाव भगवंताला अतिशय आवडतो आणि मग भक्ताचा भाव पाहून भगवंत त्याच्या आकलनाच्या कक्षेत येतो, तो आपणहून त्याच्या जवळ येतो, त्याला साक्षात्कार करून देतो, त्याला दर्शन देतो. असा हा भगवंत आहे. आणि म्हणूनच इथे समर्थांनी म्हटलेलं आहे, दुजे वीणते खूण स्वामी प्रतापे. स्वामींच्या अनुग्रहाने, त्यांच्या कृपेने मात्र हे सहज सगळं शक्य होणार आहे. पुढे काय म्हणतायत? अगदीच आता समारोपाकडे चाललोय आपण. थोडी हुरहुरही वाटते नाही का? संपत आलं. जवळजवळ गेले 7-8 महिने जे आपण जूनपासनं मनाच्या श्लोकाचा अभ्यास करतोय, हे पर्व, कुठलंही पर्व संपत आलं की थोडी हुरहुर वाटतेच. आता तर चाललाय 200 क्रमांकाचा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय? कळे आ कळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था, मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तो गेतो चितो राम सर्वत्र पाहे. श्रीराम. कळे आणि आकळे 2 शब्द वापरले. थोडा फरक आहे बरं का, कळणं आणि आकळणं याच्यामध्ये फरक आहे. केव्हा होतं? कळे आकळे रूप ते ज्ञान होतं. आता कुठलं ज्ञान व्हायचं राहिले? आत्मज्ञान, परमेश्वराचं ज्ञान, परमात्मज्ञान व्हायचं राहिले. ते ज्ञान झालं की कळतं पण आणि आकळतं पण. आणि मग तिथे आटली सर्व साक्षी अवस्था. एकदा ज्ञान झालं की ते परमात्म स्वरूप तर कळतंच, त्याचं बरोबर आकलन होतं आणि मग सर्व साक्षीपणाची जी अवस्था आहे ना ती नाहीशी होते. साक्षी रूपाने पाहायला द्वैत पाहिजे ना. मी या घटनेचा साक्षी आहे म्हणजे ती घटना वेगळी आणि मी वेगळा, पण ही सर्व साक्षी अवस्था सुद्धा नाहीशी होते.
आणि तिथे या सगळ्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या अवस्था तर जातात. तुर्यावस्था सुद्धा तिथे लय पावते आणि येते ती उन्मनी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे. मनाचं उन्मन होतं. उन्मन, मन हे नाहीसच होतं. मनामुळेच सगळे संशय आहेत, सगळं द्वैत आहेत, सगळ्या कल्पना आहेत, त्या सगळ्या मनामुळे आहेत. एकदा का मनाचं उन्मन झालं की काहीच नाही, मग शब्द लटके पडतात आणि मग तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. एका परमात्म्याहून दुसरं काहीही प्रत्ययालाच येत नाही. सगळीकडे त्या एकाच परब्रह्माचं दर्शन घडतं, बाकी काही नाही. बघा, परमात्म स्वरूपाचं ज्ञान होण्याचा सुद्धा एक सामान्य क्रम सांगता येईल. कसं होतं परमात्म स्वरूपाचं ज्ञान? बघा, आता आपण अगदीच बेसिक आहोत, आपण अगदीच खालच्या पायरीवर आहोत. आम्हाला आत्ता जे ज्ञान आहे ना, ते मुळातच विपरीत ज्ञान आहे. विपरीत म्हणजे जे खरं ज्ञान नाही त्याला आम्ही ज्ञान समजतोय. हाच आधी मूळ आमचा अपराध आहे. हा जो देह आहे ना, हा खरा नाहीच आहे. वारंवार सगळ्या संतांनी आम्हाला सांगितलंय, तेवढ्यापुरतं पटतं. पण आम्ही म्हणतो हा देह म्हणजेच मी. म्हणजे आपलं ज्ञान हे विपरीत ज्ञान आहे याची पहिल्यांदा आधी जाणीव व्हायला पाहिजे. मी जे गृहीत धरले तेच मुळात चुकीचं आहे याची जाणीव व्हायला पाहिजे. आणि मग ते ज्ञान, विपरीत ज्ञान बाजूला सारायचं. पण मग येतं पुढे ते अज्ञान येतं. आणि मग मी देहच आहे हे विपरीत ज्ञान बाजूला सारायचं. ते खरं नाही हे पटतं. पण मग मी आहे तरी कोण हे अजून कळायचं आहे. आणि तिथेच अज्ञान आहे. विपरीत ज्ञान बाजूला सारायचं, मग अज्ञान पुढे येतं. मग अज्ञानालाही बाजूला सारायचं. म्हणजे मी कोण आहे याचा शोध घ्यायचा. मी कोण आहे? अखेरीस त्या अज्ञानाची निवृत्ती होऊन केवळ शिल्लक राहतं ते ज्ञान. आणि ते आहे आत्मज्ञान. म्हणजे मी देह नाही, मी आत्माच आहे अशी अनुभूती येते आणि त्याचा प्रत्यय येतो. बघा, या ज्ञानाच्या सुद्धा क्रम आहे, त्याच्या सुद्धा अवस्था आहेत. बघा, आता जेव्हा अज्ञान असतं ते किंवा विपरीत ज्ञान असतं, मी देह असतं हे कळतंय, पण मी कोण आहे हे अजून कळलं नाही. या दोन्ही स्टेजमध्ये जागेपणा आहे, स्वप्न आहे आणि सुषुप्ती आहे. या गोष्टी आलटून पालटून येत असतात. आपण रोज झोपतो, झोपलो की लगेच झोप लागत नाही. ती अवस्था काही काळ जागृतीची असते. मध्ये सुषुप्ती म्हणजे अतिशय गाढ झोप लागते आणि मध्ये स्वप्न पडतात. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था आलटून पालटून सारख्या येत असतात. पण जेव्हा खरं ज्ञान होतं ना, तेव्हा चौथी अवस्था येते. या तिन्ही अवस्थेच्या पलीकडची त्या चौथ्या अवस्थेला म्हटलेलं आहे तुर्यावस्था. ती अवस्था कुठली आहे? तुर्यावस्था. त्या अवस्थेमध्ये मी ब्रह्म आहे असं भान आहे. भान आहे, मी सगळ्या विश्वाचा साक्षी आहे अशी विश्वव्यापी जाणीव देणारी ही तुर्या हे खरं ज्ञानाचं खरं ऐश्वर आहे. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, मीच परमात्मा आहे असं भान जिथे असतं तिथे तुर्यावस्था आहे. पण आता बघा, तुर्यावस्था सुद्धा फायनल नाही आहे, शेवटची नाही आहे, अंतिम नाही आहे. अज्ञान निवृत्त होऊन जेव्हा ज्ञान उदय पावतं तेव्हा ज्ञानाची जाणीव होते. अज्ञान निवृत्त झाले आणि जेव्हा ज्ञानाचा उदय होतो तेव्हा ती ज्ञानाची जाणीव असते. पुढे लक्षात घेऊया, ही जाणीव सुद्धा जिरून जाते, विरून जाते. तेव्हा त्या परमात्मा स्वरूपाचं खरं आकलन होतं. व तिथे ही तुर्यासुद्धा अंतर्धान पावते. बघा ना, अवस्थाच नाहीशी झाल्यावर मग सर्व साक्षीपण पण नाहीसं होतं. अवस्था, कुठल्या तरी अवस्थेत माणूस असतो. मी साक्षीपणाने बघतोय तुमच्या सगळ्या हा खेळ चाललाय ना, कुठलाही खेळ असेल त्याच्याकडे मी साक्षीपणाने बघतोय. म्हणजे मी बघतोय, पंच कसा असतो खेळामधला पंच, तो साक्षीपणाने बघतो. तो गुंतत नाही त्याच्यात, पण तो बघत असतो. तसंच या साक्षीपणाची अवस्था सुद्धा इथे संपून जाते. कारण तिथे काहीच उरत नाही, ना जागृती, ना स्वप्न, ना सुषुप्ती, ना तुर्या. इथे
साक्षीपणाची अवस्था संपून जाते आणि तिथे उन्मनी अवस्था येते, मन नाहीसंच होतं. आणि मग तिथे एका परमात्म स्वरूपाशिवाय दुसरं काहीही प्रत्ययालाच येत नाही. यालाच समर्थ म्हणतात सगळीकडे रामदर्शन होतं. तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. कुठेही कुत्री, मांजर, झाड, वृक्ष, वेली, फुलं, फुलपाखरू, डोंगर, नद्या या सगळ्यामध्ये दिसतो कोण? तो रामाचंच दर्शन आहे. सगळीकडे प्रभू रामचंद्राचंच दर्शन आहे. किंवा जे कुठलं तुमचं आराध्य दैवत असेल ते, विठोबा असेल, शंकर असेल, राम असेल, कृष्ण असेल, कुणीही असेल, त्या आराध्य दैवताचं, त्या परब्रह्माचं सगळीकडे दर्शन घडतं. त्यामुळे सगळीकडे अगदी विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिना. सगळीकडे तेच एक परब्रह्म स्वरूप दिसतंय. आणि मग होतं काय? असा साधक, आता साधक राहिलेला नाही, तो आता सिद्ध अवस्थेला पोचलेला आहे. असा सिद्ध पुरुष जेव्हा परमात्मा स्वरूपाचं सगळीकडे दर्शन घेत असतो, पण आयुष्यही जगत असतो त्याच वेळेला, मृत्यू नाही पावलेला, आयुष्य जगत असताना तो ह्या सगळ्यातनं मुक्त झालेला आहे आणि सगळीकडे परमात्म दर्शन घडतंय. त्याला म्हटलेलं आहे जीवनमुक्त. जीवन जगतोय, आयुष्य संपलेलं नाही आहे, तो जीवनमुक्त आहे. मग अशा जीवनमुक्ताच्या मनाची काय अवस्था असते? मन असून नसल्यासारखंच आहे. ॲज सून ॲज माइंड सिट्स ऑन द प्रेझेंट टेन्स इट डिसअपियर्स. जेव्हा मन हे वर्तमान काळामध्ये बसतं तेव्हा ते नाहीसंच होतं. आपल्याला येतं का हो वर्तमान काळामध्ये राहता? येतं का आपल्याला? नाही येत ना. आपण एक तर भूतकाळात रमतो, नाही तर भविष्यकाळाची स्वप्न रंगवत बसतो. आत्ताचा क्षण पकडता यायला पाहिजे. आत्ताचा क्षण पकडला तर आत्तासुद्धा उन्मनी अवस्था प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून ज्ञान जेव्हा होतं त्याच्या आधी हा जो ज्ञाता आहे तो ज्ञेयापासून वेगळा होता. पुढे काय झालं? पुढे अज्ञान निवृत्त झालं, ज्ञानही जिरलं आणि मग मन हे मनपणाने उरलंच नाही. तेव्हा झालं काय? तेव्हा मनाचं झालं उन्मन. आता ही अवस्था जी आहे ती त्या तुर्येच्याही पलीकडची. आता बघा, अज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भाषेला फार मोठं महत्त्व आहे. आपण पुष्कळ बोलतो नाही का, अध्यात्माबद्दल, साधनेबद्दल, उपासनेबद्दल पुष्कळ बोलतो. कुणी कुणाला उपदेश करतं, कुणी कुणाची चर्चा करतं, कुणी प्रवचनं करतं. त्याच्यामध्ये भाषेला महत्त्व आहे. पण ज्ञानदशेमध्ये त्या भाषेचा केवळ खुणेसाठी उपयोग होतो. पण तुर्याच्या पलीकडे गेल्यानंतर, उन्मनी अवस्था झाल्यानंतर ही भाषासुद्धा लाजते, माघारी फिरते, शब्द काहीच करू शकत नाहीत. त्यामुळे तिथे भाषेचं महत्त्वच नाही आहे उन्मनी अवस्थेमध्ये. आणि समर्थ तेच आपल्याला या कळे आणि आकळे या शब्दातून सांगतायत. कळणं म्हणजे परोक्ष ज्ञान आहे आणि आकळणं म्हणजे अपरोक्ष ज्ञान आहे. कळणं आणि आकळणं, कळणं ह्याच्यामध्ये श्रवण आहे, मनन आहे, निदिध्यास आहे. तर आकळणंमध्ये फक्त प्रत्यक्षाची अनुभूती आहे. प्रत्यक्ष परमेश्वराशी तद्रूप होणं हे आकळणामध्ये येतं. आता परमात्म्याचं एकदा खरं ज्ञान झालं की तो जाणणारा जो आहे तो वेगळेपणाने शिल्लकच राहत नाही. त्यामुळे सर्व साक्षी अवस्था तिथे आटून जाते. शब्द काय सुंदर वापरलेत. त्यामुळे तिथे काय होतं? तिथे आटली सर्व साक्षी अवस्था, आटून जाते, संपून जाते, शिल्लकच राहत नाही. आणि मग तुरीय अवस्थेपर्यंत सर्व साक्षीत्व आहे. तुरीय अवस्थेमध्ये किंवा आपल्यालाही संत सांगतात की आपल्या देहाकडे साक्षी रूपाने पहा. कुठपर्यंत? तुर्येपर्यंत. उन्मनीमध्ये सर्व साक्षी वगैरे अवस्थाच नाही आहे, ते आटून जाते, संपून जाते. कारण तोपर्यंत मन आहे, तुर्येपर्यंत मन आहे, काहीतरी मनाला अस्तित्व आहे. पण शुद्ध ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मात्र
उन्मनी ही अवस्था प्राप्त होते आणि उन्मनी अवस्थेमध्ये मनच नाही आहे. उन्मन, उन म्हणजे ते बाहेर पडलेलं आहे, मन नाही शिल्लक राहिलेलं. आणि म्हणून मग तिथे शब्द कुठले, तिथे विचार कुठले, तिथे भाषा कुठली, तिथे वाणी कुठली, हे सगळं संपून जातं. आणि मग सगळीकडे परमात्मदर्शन, आत्मदर्शन घडते. त्या रामरायाच सगळीकडे दिसायला लागतो. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ, असं गीता सांगते. आणि ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू, सगळीकडे सच्चित आनंद रूपाचंच दर्शन घडतं. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू, मीची एक स्वतः सिद्धू, मीच सगळीकडे व्यापून राहिलेलं आहे किंवा सगळं विश्व माझ्यातच आहे. म्हणजे सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनी ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शन. त्याला सगळीकडे समदर्शन होतं. मीच सगळीकडे व्यापून राहिले. जो आपणे नसू भेदू, आत्ता भेदात वावरतोय पण तिथे भेदच नाहीये. तू वेगळा आणि मी वेगळा नाहीच, एक रूपच झाले. असा जो सिद्ध आहे तो नेणोनी जाणे. काही त्याला कळतही नाही, काही तो जाणतही नाही, फक्त त्याला सगळीकडे एकत्वाचं दर्शन होतं. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. तो त्याच रामाचं, त्याच प्रभू रामचंद्राचं, त्याच परब्रह्माचं दर्शन सर्वत्र घडतं. अशी अवस्था ही उन्मनी अवस्था आहे. आता आणखीन काय पाहिजे हो? समर्थांनी आपल्याला अगदी अंतिम मुक्कामापर्यंत आणून पोचवलेलं आहे. उन्मनी अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, अगदी तुर्यासुद्धा मागे टाकून उन्मनी अवस्थेचं वर्णन समर्थ करतायत. आता आणखीन काय पाहिजे आपल्याला? मनाच्या श्लोकातनं लाभ 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 म्हणायचा, तो हाच तर लाभ आहे. बाकी काही लौकिक लाभ नकोय, भौतिक लाभ नकोय, सत्ता, संपत्ती, संतती असले काही नकोच आहेत आम्हाला लाभ. आम्हाला उन्मनी अवस्थेपर्यंत जायचे, आम्हाला अंतिम मुक्काम गाठायचे, अल्टिमेट डेस्टिनेशनपर्यंत आम्हाला पोचायचे. आणि तोच मार्ग समर्थ दाखवत आहेत, जे त्यांनी पहिल्या श्लोकामध्ये वचन दिलं होतं, गमू पंथ आनंत या राघवाचा. त्या राघवापर्यंत आपल्याला आणून सोडलेलं आहे. 200वा श्लोक आहे. आता उरलेल्या 5 श्लोकामध्ये आपण फलश्रुती बघणार आहोत, पण ते सुद्धा महत्त्वाचंच आहे. त्यामुळे पुढच्या भागामध्ये निश्चित भेटूया. फलश्रुती काय आहे, आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचे, काय झालं आहे, कितपत परिवर्तन झाले, याचाही आढावा घेऊया, सिंहावलोकन करूया. आत्ता मात्र इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.